आंदोलकांच्या जलसमाधीला पोलीस प्रशासनच जबाबदार. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा आरोप. पवार कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. कुठल्याही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासन व संबंधित विभाग हा त्या आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करते. यावर तोडगा निघाला नाही तर पोलीस प्रशासन आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना आंदोलनापासून परावृत्त करतात. मात्र जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ येथे 15 ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनात तसे काही झाले नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच आंदोलन सुरू असताना शहीद विनोद पवार यांनी जलसमाधी घेतली. याला सर्वस्वी जबाबदार संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासन असल्याची प्रतिक्रिया क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलाय. आज मंगळवारी त्यांनी जळगाव जामोद तालुक्यातील गौलखेड या गावात पोहोचून शहीद विनोद पवार यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. जिगाव प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आडोळखुर्द गावामध्ये गावठाणचा रस्ता मिळाला पाहिजे या मागणीसाठी शहीद विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्टला आंदोलन झालं आणि त्यांनी 1 महिन्यापूर्वी जलसमाधीचा इशारा दिला होता आणि पोलीस प्रशासन आणि जिगाव प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित असताना त्यांनी सगळ्यांच्या समोर जलसमाधी घेऊन ते शहीद झाले. तरी सुद्धा पोलिसांनी अडवलं नाही किंवा जिगावच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी त्यांना अडवलं नाही. हा निव्वळ जिगाव प्रकल्पग्रस्तांचा आणि पोलीस अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आहे. कुठल्याही आंदोलनकर्त्यांनी जर एखादा इशारा दिला तर त्याला त्याच्यापासून रोखणे त्या आंदोलनकर्त्याला आणि प्रशासनासोबत बैठक लावून त्यांच्या प्रश्नावर मार्ग काढणे हा खरं तर प्रशासनाचं कर्तव्य असतं. पण दुर्दैवाने प्रशासनाने याच्यात कुठलीही कारवाईची भूमिका घेतली नाही आणि शहीद विनोद पवार हे त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत. बातम्या येताना मीडियामध्ये अशा आल्या की त्यांनी जलसमाधी घेतली, अमुक झालं, परंतु विनोद पवार हे लढाऊ सामाजिक कार्यकर्ते होते आणि ते सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी शहीद झालेले आहेत. आमची सरकारकडे मागणी आहे, एक तर त्यांच्या दोन्ही मुलांच्या नोकरीची व्यवस्था राज्य सरकारने केली पाहिजे, विनोद पवार यांना शहीदाचा दर्जा दिला पाहिजे आणि या विनोद पवार यांच्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था पुढच्या चरितार्थासाठी केली पाहिजे आणि जे अधिकारी जिगाव प्रकल्पाचे अधिकारी आहेत आणि पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर नोकरीतून डिसमिस करण्याची कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.